आणि एक मोठी बातमी आहे, शिंदेंच्या शिवसेनेचं पडद्यामागून ऑपरेशन टायगर सुरू आहे का? ठाकरे गट आणि काँग्रेसचे काही नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। रवींद्र धंगेकर, महादेव बाबर, रमाकांत म्हात्रे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। तर सुभाष बने, गणपत कदम, चंद्रकांत मोकाटे हे देखील शिवसेनेच्या वाटेवर आहेत का, असा सवाल उपस्थित केला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत। गिरीश, शिवसेनेचं पडद्यामागून ऑपरेशन टायगर, काय अधिक माहिती? पाचव्या विधानसभा निवडणुकीनंतर जे यश शिवसेनेला संपादित झालेलं आहे, त्यांना यश आलेलं आहे। त्यानंतर आता बरेच पक्ष आहेत जे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या आमदारांची नावं सुद्धा आता समोर येत असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे माजी आमदार राहिलेले आहेत, त्यानंतर महादेव बाबर जे ठाकरे गटाचे माजी आमदार राहिलेले आहेत, हडपसरमधून ते आमदार होते, रमाकांत म्हात्रे आहेत काँग्रेसचे नेते आणि नवी मुंबईचे माजी महापौर राहिलेले आहेत, सुभाष बने संगमेश्वर चे माजी आमदार आहेत ठाकरे गटाचे, तर गणपत कदम आहेत जे रत्नागिरीचे माजी आमदार आहेत ठाकरे गटाचे, आणि चंद्रकांत मोकाटे जे कोथरूडचे माजी आमदार आहेत ठाकरे गटाचे। या सगळ्यांचा एकत्रित पक्ष प्रवेश शिवसेनेमध्ये होणार आहे असं सुद्धा बोललं जात आहे। आणि पडद्यामागे ऑपरेशन टायगर अगदी सूचक पद्धतीने राबवलं जात आहे, गुप्ततेने राबवलं जात आहे आणि कुणालाही याची कल्पना लागू नये याची देखील दखल घेतली जाते। नक्कीच गिरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।